चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उरलेल्या भातापासून चविष्ट कटलेट बनवलेले आहेत। हे कटलेट खायला अप्रतिम लागतात। पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर गरमागरम भजी कटलेट खायला खूप सुंदर लागतात आणि हे उरलेल्या भातापासून बनवलेले कटलेट खायला तर अप्रतिम लागतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता कटलेट बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी उरलेली दाल खिचडी आहे ती मी घेतलेली आहे। साधा भात असेल तर तो घेतला तरी चालेल, काहीच हरकत नाही। भात आपण चमच्याने थोडा बारीक करून घेऊ। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात। खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालूयात। या ठिकाणी 1 वाटी मोड आलेली मटकी घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालूयात। या ठिकाणी मी मोड आलेल्या मटकीचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवी ती भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता। पत्ता कोबी घालू शकता, शिमला मिरची वापरू शकता, किसलेलं गाजर, बीट जी हवी ती भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता। 1 चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। कटलेट चटपटीत लागण्याकरता आपण 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाल्याऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1.5 वाटीभर बेसन घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी कटलेटला लागणारं मिश्रण हे तयार आहे। हातांना तेल लावून घेऊ आणि कटलेट बनवायला सुरुवात करू। कटलेट बनवताना आपण एकदम जाड कटलेट नाही बनवणार, थोडे पातळच बनवायचे आहे की जेणेकरून ते पटकन तळलेही जातात आणि कुरकुरीतही होतात। तर अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेतलेले आहे। तेलही गरम झालेलं आहे आणि आता कटलेट सोडूयात। एकदा तेल गरम झालं की कटलेट आपण मध्यम आचेवर छान तळून घेणार आहोत। कटलेटला मस्त लालसर कलर येईपर्यंत मध्यम आचेवर आपण कटलेट छान तळून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी कटलेटची पहिली बॅच तळून तयार आहे, काढून घेऊ। आणि अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी कटलेटची दुसरी बॅचही तळून तयार आहे। आता आपण चटणी बनवूया। कटलेट तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता, पण आज आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। तर काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेऊयात, मिरची घ्यायची आहे आणि ओलं खोबरं घेऊयात। 1 लिंबूचा रस घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे साखर घालूयात। 1 ते 1.5 चमचा पाणी घालायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपली चटणी ही तयार आहे। तुम्ही हे कटलेट सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता, तर असेचही खायला छान लागतात। अशा प्रकारे आपले चविष्ट कुरकुरीत भाताचे कटलेट हे तयार आहे। कटलेट अप्रतिम झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही कटलेट करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।